नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चैतन्य स्वागत करतो तुमचं प्रयास एज्युकेशनमध्ये. या आठवड्यापासून आपण GS2 मधल्या पॉलिटी ह्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. पॉलिटीला कसं डील करायचं आहे किंवा GS2चा अप्रोच कसा असला पाहिजे आणि त्यातही स्पेसिफिकली पॉलिटीचा, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. GS2 हा 3 विभागांमध्ये डिवाईड केलेला आहे. म्हणजे पहिला पॉलिटी, दुसरा गव्हर्नन्स सोशल जस्टिस आणि तिसरं IR. अगेन गव्हर्नन्स सोशल जस्टिस आणि पॉलिटी जसं पॉलिटी आणि गव्हर्नन्स असं खूप एक्झॅक्ट बायफर्केशन नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात आपण बायफर्केट करू शकतो. तर आत्ता या आठवड्यात आपण थोडंसं पॉलिटीवर लक्ष देणार आहोत. पॉलिटीचा अभ्यास कसा करायचा आहे, सुरुवात कुठून करायची आहे, कुठले सोर्सेस वापरायचे, सिलेबसला कसं ॲनालाइज करायचं, PYQ म्हणजे अगेन UPSC आपल्याकडे थोडंसं. म्हणजे जरी आपण राज्यसेवेची MPSCची तयारी करत असलो तरी आत्ता आपल्याकडे बघण्यासाठी कुठले प्रश्न आहेत आणि कुठलं प्रमाण आहे, तर मग ते UPSC आहे. तर मग त्याचे थोडेसे PYQ बघून थीम्स किंवा प्रश्न कसे येतात, कशी उत्तरं लिहिली जातात, या सगळ्या गोष्टींची चर्चा करू. सुरुवात कुठून करायची आहे, कुठले टप्पे असणार आहेत, अडथळे काय येतात, त्याच्यावर कशी मात करायची आणि पुढे कसं जायचं, या गोष्टींकडे आपण थोडंसं बघूया. ठीक आहे. सो सुरुवात करत असताना सगळ्यात पहिले सिलेबस. सगळ्यात मेन गोष्ट कुठली असेल ना अभ्यासाच्या बाबतीत, तर सिलेबस. म्हणजे परीक्षा काय आहे हे कळल्यानंतर काय वाचायचं आहे हे कोण सांगतं आहे, तर सिलेबस सांगतं. मग आता हा सिलेबस आपल्याला काय वाचायचं आहे हे तर सांगतोच, पण प्रश्न कसे येतात हे पण सांगतो. म्हणजे आता हा सिलेबस तुम्हाला सगळं माहिती आहे. इथपर्यंत थोडंसं आपण म्हणूयात की हे पॉलिटी आहे. इथनं पुढे थोडंसं गव्हर्नन्स सोशल जस्टिस IR हा पार्ट आहे. तर मग हा पॉलिटीचा पार्ट डील कसा करायचा किंवा याचा अभ्यास कसा करायचा. तर आता याच्यासाठी वेगवेगळे सोर्सेस आहेत, त्याची पण आपण चर्चा करूयात. पण मी आता असं अज्युम करतो की तुम्ही आन्सर रायटिंगकडे जाता, म्हणजे तुम्हाला बेसिक पॉलिटीचं नॉलेज सगळंच आहे की म्हणजे भारतात कुठली शासन व्यवस्था आहे, आपण डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आहोत, गणराज्य आहोत की लोकशाही गणराज्य आहोत, आणि ते का आहोत, या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. हे कन्सिडर करून आता आपण पुढे जाऊ. प्लस आता इथे भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती ह्या गोष्टी दिल्यात. हे जे मेजर एरियाज आहेत ना, यावर प्रश्न आहेत. मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन, यावर प्रश्न आहे. किंवा इथे जेव्हा आपण म्हणतो संघ व राज्य यांची कार्ये, जबाबदाऱ्या, त्याच्याशी संबंधित प्रश्न, आव्हाने, ह्या सगळ्या गोष्टी, वित्त व्यवस्था, त्यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने, हे आव्हाने प्रश्न यावरच येणार आहे सगळं. म्हणजे हेच रादर प्रश्नाचा मूळ गाभा जो आहे ना, तो हाच आहे. विविध अंगांमधील अधिकारांची विभागणी म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर. सांगण्याचा मुद्दा हा की हे जे मेजर हेडिंग आहेत ना, हे बिलकुल सोडायचे नाही आहेत. म्हणजे इथे सेपरेशन ऑफ पॉवर असेल किंवा कंपॅरिझन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा संसद व राज्य विधानमंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह असेल किंवा फेडरलिझम असेल किंवा बेसिक स्ट्रक्चर असेल, हे जे मेजर मेन हेडिंग तुम्हाला दिसतात ना, यावर प्रश्न अपेक्षित आहेत. पण मग आता हे मेजर मेन हेडिंग इथे दिसतात, पण सर याचा अभ्यास कुठून करायचा ना, की मूलभूत संरचना, तर मग ते तर खूप मोठं आहे. म्हणजे पार केशवानंद भारतीपासून सुरू होतं आहे तर अजून चालूच आहे, आणि प्लस त्याला आखणी पण नाही आहे, काही अशी फ्रेम ठरलेली नाही आहे. मग कुठपर्यंत जायचं. तर मग या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण केली आहे या डिकोडेड सिलेबसमध्ये. म्हणजे हा अगेन आयोगाने दिलेला सिलेबस आहे आपल्याला, पण मग यात काय काय बेसिक वाचायचं आहे हे आपण थोडंसं डिकोड केलं आहे. म्हणजे जसं आता तुम्ही इथे बघाल, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी, कुठून सुरू करायची आहे, कुठपर्यंत जायचं आहे, ह्या सगळ्या आपण गोष्टी इथे दिल्यात. किंवा जर आपण सेपरेशन ऑफ पॉवर म्हणूयात किंवा संविधानाची उत्क्रांती, बदल करत गेलो आपण, सुधारणा करत गेलो, तर ते कुठपर्यंत, काय, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, क्रिटिसिझम, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे मेजर मेन हेडिंग आहेत ना तुमचे, ते आपण इथे डिकोड केलेत. आणि मग ह्या सगळ्या पॉईंटवर आपल्याला वाचायचं आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, रिव्हिजन, रायटिंग, इव्हॅल्युएशन, कंटेंट एनरिचमेंट ही प्रोसेस आहे. म्हणून आजच्या या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये, स्ट्रॅटेजीने म्हणणार मी याला थोडंसं पद्धत म्हणेल, अभ्यासाची पद्धत असली पाहिजे. ती पद्धत एकदा का रुळली ना, मग ती पुढे व्यवस्थित राहणार. मग आता ही पद्धत कशी असली पाहिजे याची थोडीशी आपण एक जनरल कल्पना घेऊ. म्हणजे हे तुम्ही सगळीकडे लावू शकता. स्पेसिफिकली पॉलिटीलाच लावलं पाहिजे असं नाही, ही जनरल सगळीकडे असेल. अगेन स्पेसिफिक पॉलिटीला काय लावायचं याची पण आपण चर्चा करू, पण थोडंसं एक जनरल की सुरू कुठून करायचं आणि संपवायचं कसं. कधी पण कुठल्याही परीक्षेला अप्रोच करताना सगळ्यात मेन आहे तुमचा सिलेबस. सिलेबस बघितला, सिलेबसमध्ये काय पॉईंट आहे हे बघितले, मग पुढे आम्ही सोर्सेसकडे गेलो की हा सिलेबस कवर करायला माझ्याकडे काय काय आहे आणि मला अवेलेबल काय काय आहे. तर मग लक्ष्मीकांत हे स्टँडर्ड बुक आहे, पण लक्ष्मीकांतमधनं पूर्ण पॉलिटी कवर होत नाही. 4 ते 5 प्रश्न किंवा 2 ते 3 प्रश्न दरवर्षी असतात, ते तेवढे त्यातनं कवर होतात, तेही स्टॅटिक.
पॉलिटीच्या प्रश्नांचं स्वरूप थोडंसं डायनामिक असतं. मग ते आपण बघूयात आणखी. प्रयासच्या नोट्स आणि प्रयासचे करंट अफेअर्स हे सोर्सेस आहेत. मग आहेत PYQ. PYQमधनं आपल्याला थीम्स कळणार आहेत. त्या थीम्सनुसार मी रिव्हिजन करेल. पण PYQ वाचल्यानंतर मी माझे सोर्सेस पुन्हा रिव्हिजिट करेल आणि त्यातला जो अननेसेसरी पार्ट आहे ना तो काढून टाकेल. मग राहिलेल्या पार्टची मी रिव्हिजन करेल. रिव्हिजन करत असताना मी नोट मेकिंग करेल, पण नोट मेकिंग करताना मी आन्सर रायटिंग पण करणार आहे. प्लस ते झाल्यानंतर इव्हॅल्युएशनमधून मला चुका कळतील, तिथे मी करेक्शन करणार आणि करेक्शन करत असताना मला आणखी काय कंटेंट पाहिजे हे पण मी सोबत करणार. प्लस PYQ आणि नोट मेकिंग, आन्सर रायटिंग हे मी सोबत करणार. आता तुम्ही म्हणाल की सर हे एवढं सगळं सांगितलं कसं काय? सिलेबस वाचला, GS2च्या पॉलिटीमध्ये काय मला कळालं, त्यानंतर माझ्याकडचे सोर्सेस आहेत ते मी सगळे असेंबल केले की चला बाबा माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मला वाचायच्यात, यात माझं पॉलिटी कवर होणार आहे. PYQ बघितले. PYQ बघितल्यानंतर मला थीम्स कळाल्या की कसे प्रश्न आलेत. अगेन आपल्याला थोडेसे UPSCचेच बघायचे आहेत. आता सध्या आपल्याकडे ते प्रमाण आहे की कुठल्या कुठल्या थीम्स आहेत. PYQ बघून थीम्स मला कळाल्या. मग PYQ नंतर किंवा हे थीम्स बघितल्यानंतर मी माझे सोर्सेस नीट बघितले आणि मला कळालं की माझ्याजवळ जेवढं मटेरियल आहे ते सगळं कामाचं नाही आहे, त्याच्यात काही अननेसेसरी पण आहे, ते डिस्कार्ड केलं. राहिलेल्या चांगल्या मटेरियलची मी रिव्हिजन केली. रिव्हिजन केल्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आला की चलो मला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि बाकीच्या गोष्टी आता जमायला लागल्या. त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर मी आन्सर रायटिंग स्टार्ट केली. आन्सर रायटिंग करता करताच मी नोट मेकिंग करतो आहे. का? कारण उत्तर लिहिताना मला जाणवतं आहे की मला पॉईंट्स पाहिजेत. मी पॅरेग्राफमध्ये वाचलं, पॅरेग्राफ मला आठवत नाही आहे. पॅरेग्राफ वाचल्यानंतर तो जसाच्या तसा कधीच आठवणार नाही आहे. त्याचे पॉईंट्स पाहिजे, ते पण आपल्या भाषेत. पुस्तकाची लक्ष्मीकांतची भाषा मला उत्तरांमध्ये लिहिता नाही येणार कारण मला आठवणारच नाही आहे ती. मी माझ्या भाषेत म्हणजे एकदम बोलीभाषेत नाही, प्रमाण भाषेत जे पण पॉईंट्स लिहून ठेवेल आणि त्याची रिव्हिजन करेल ते नंतर मला परीक्षेला आठवणार. म्हणून नोट मेकिंग जास्त महत्त्वाचं आहे. सो आन्सर रायटिंग आणि नोट मेकिंग सायमल्टेनियसली करेल. पण मग हे करत असताना ह्या PYQच्या बेसिसवर ते करेल किंवा ह्या ज्या थीम्स आहेत त्या बेसिसवर ह्या गोष्टी करेल. सो हे थोडंसं सायमल्टेनियसली असलं पाहिजे. पण मग आता आन्सर रायटिंग करतो आहे तर आन्सर रायटिंग जेव्हा मी करणार आहे त्या आन्सर रायटिंगला इव्हॅल्युएशन करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे ही इव्हॅल्युएशन जे आहे हे तुम्ही तुमच्या एंडला जर करता म्हटलं तर मग पियर्समध्ये करतो आपण, मित्राला दिलं, कोणी सिनियर आहे त्याला दिलं, ठीक आहे करा, हरकत नाही. पण ते लेजिटिमेट स्टँडर्ड ठिकाणी जर आपण केलं तर आपल्याला चुका व्यवस्थित कळतील. मग ते इव्हॅल्युएशन झाल्यानंतर मला माझ्या चुका कळतात, मग मी करेक्शन्स करेल आणि करेक्शन करताना काय कंटेंट कमी पडतो आहे त्याची पण मी काळजी घेईल. तर हे सगळं सोबत असणार आहे. म्हणजे ते एकत्र करण्याची गोष्ट आहे. ही थोडीशी पद्धत आहे, ही तुम्ही सगळीकडे अप्लाय करू शकता. ही पद्धत जर आपल्याला एकदा रुळली तर प्रत्येक गोष्टीत आपण हेच करू. आणि हे बेसिक म्हणजे स्मार्ट वर्क आहे. अगेन हार्डवर्क करणं गरजेचं आहे, पण स्मार्ट वर्क करून अननेसेसरी ते म्हणतात ना की काय वाचायचं याच्यापेक्षा काय नाही वाचायचं आणि वेळ कुठे वाचवायचा हे जास्त गरजेचं आहे. मी कालपेक्षा आज निश्चितच चांगलं करतो आहे, पण मला माझ्यासोबत जी 100 जणं पळतात त्यांच्यापेक्षा पण चांगलं करायचं तर मी पुढे जाणार. कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा करतो आहे मी बाकीच्यांसोबत. त्याच्यामुळे मला माझ्यापेक्षा तर चांगलं करायचंच आहे कालपेक्षा, पण मला बाकीच्यांपेक्षा पण चांगलं करायचं आहे. तो हे पण लक्षात ठेवा आणि मग त्याच्यासाठी स्मार्ट वर्क करा. ठीक आहे. सो हे लक्षात आलं. मग आपल्याला या पद्धतीने थोडं जायचं आहे. मग आता थोडंसं GS2 स्पेसिफिक आणि त्यातल्या त्यात पॉलिटी स्पेसिफिक त्याची आपण चर्चा करू की मग पॉलिटीला कसं डील करायचं. मग आता पॉलिटी किंवा आन्सर रायटिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन. इंट्रोमध्ये काय असलं पाहिजे, मेन बॉडीमध्ये असतात तुमचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि इथे असतात तुमचे रिकमेंडेशन्स किंवा इथे पण असतात. जसा प्रश्नाचा कंटेक्स्ट असेल त्यानुसार ह्या गोष्टी चेंज होतात. पण रादर हे तुमचं खूप जास्त बेसिक आहे. ठीक आहे. मग आता इंट्रोमध्ये एकतर आपल्याला हवेत आर्टिकल्स, केसेस, डाटा, फॅक्ट्स किंवा करंट ह्या गोष्टी हव्यात आपल्याला. त्यानंतर मेन बॉडीमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे आपण चला उदाहरणार्थ घेऊयात UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा तुमचं आत्ता आलेलं वक्फ बोर्डचं बिल किंवा जे आता पास झालं त्याची चर्चा.
त्याचे पॉझिटिव्ह काय, त्याच्यावर जे क्रिटिसिझम म्हणजे अगेन निगेटिव्ह पॉईंट ते काय, आणि मग त्याबाबत आपण काय करू शकतो ह्या गोष्टी. म्हणजे आता करंटमध्ये जी चर्चा चालली ना ते आपण स्टॅटिकला लिंक केलं आणि मग तिथनं इकडनं आलं इथे आलं. त्यामुळे आपल्याला करंटमधून पण काय उचलायचं ते UCC समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड यावर प्रश्न आहे. आर्टिकल आलं 44. इथनं मी स्टार्ट केलं. UCC जर अप्लाय केलं तर काय फायदा होईल ते सांगेल. UCC अप्लाय केलं तर काय रिपरकशन्स होऊ शकतात, काय त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो हे सांगेल. मग नेमकं काय करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. मग आता इथे मोठी दुविधा आहे. नेहमी उत्तर लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लेफ्टिस्ट असाल, तुम्ही रायटिस्ट असाल, तुम्ही कम्युनिस्ट असाल, तुम्ही सोशलिस्ट असाल, डझंट मॅटर. इथे तुम्ही रॅशनल असणं गरजेचं आहे. उत्तरात तुम्ही रॅशनल असणं गरजेचं आहे. तुम्ही रॅशनल दिसले पाहिजे आणि रादर हा अधिकारी हा कधीही रॅशनलच असला पाहिजे. तो कुठल्याच साईडला झुकणारा नसला पाहिजे. तो जनतेसाठी काम करतो आहे पण नियमांना धरून. मग अधिकारी हा रॅशनल असला पाहिजे आणि ती सवय आत्तापासून आपल्याला लावायची. मग ते उत्तर लिखाणात पण आलं पाहिजे आणि अभ्यासाच्या पद्धतीत पण आलं पाहिजे. सो हे UCC जेव्हा येईल मग तुम्ही म्हणाला आता इथे कसं रॅशनल राहायचं सर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळतं आहे मला, पण UCC आर्टिकल 44मध्ये आलं आहे म्हणजे संविधानात आलं आहे. आणि अगेन सुप्रीम कोर्टाने पण वेगवेगळ्या केसेसमध्ये ते सांगितलं आहे की UCC असलं पाहिजे. मग ते उत्तरात लिहायचं आपल्याला. हे झालं उदाहरण. मग आता रिकमेंडेशन्स. हे रिकमेंडेशन्स कसे असतात, वेगवेगळे कमिशन्स आहेत. पंची कमिशन, राजमन्नार कमिशन, ARC सेकंड ARC असेल किंवा तुमचं सरकारिया कमिशन, हे वेगवेगळे कमिशन्स आहेत. यांचे जे रिकमेंडेशन्स आहेत ना ते आपल्याला उत्तरांमध्ये लिहायचे. GS2च्या पॉलिटीच्या पार्टमध्ये आपण स्वतः मनाने काही कन्क्लुजन्स टाकू शकत नाही की बाबा गव्हर्नरला नियुक्त करू नका, त्याला इलेक्ट करा, हे नाही. पंची कमिशन काय म्हणतं आहे, राजमन्नार काय म्हणतं आहे, सेकंड ARC काय म्हणतं आहे किंवा सरकारिया कमिशन काय म्हणतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. त्याला जास्त लेजिटिमेसी आहे किंवा ते जास्त महत्त्वाचं आहे. तर मग कन्क्लुजन लिहिताना ह्या गोष्टींचा विचार करा. ठीक आहे. सो आता इथे UCCचा प्रश्न आहे तर मग इथे आपण केसेस पण टाकू शकतो. म्हणजे जशा केसेस आपण इंट्रोडक्शनमध्ये वापरू शकतो तशाच केसेस आपण रिकमेंडेशनमध्ये पण कन्क्लुजनमध्ये पण वापरू शकतो. की सरला मुदगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1995 ह्या केसमध्ये UCC लागू केलं पाहिजे हे सुप्रीम कोर्ट पण म्हणतं आहे. मग त्याचा आपण इथे दाखला देऊयात. हे काय दाखले, आपल्या पॉलिटीच्या पार्टमध्ये दाखल्यांना खूप जास्त महत्त्व आहे. सो यावर सगळं असणार आहे. अगेन थोडंसं क्लमजी झालं असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला महत्त्वाचं काय काय GS2च्या पॉलिटीसाठी आपल्याला आर्टिकल्स, केसेस, त्यानंतर डाटा असेल काही गुन्हेगारीशी रिलेटेड, कोर्टाकडे किती केसेस पेंडिंग आहेत त्याच्याशी रिलेटेड, फॅक्ट्स असतील करंटमधल्या किंवा करंटचा काही कंटेक्स्ट असेल ते, आणि त्यानंतर रिकमेंडेशन्स. या सगळ्या गोष्टींवर आपण आपलं उत्तर लिहू शकतो. म्हणजे GS2चं उत्तर जर तुम्हाला लिहायचं असेल तर या गोष्टींवर आपण लिहू शकतो. आर्टिकल्स हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये पण वापरू शकता, कन्क्लुजनमध्ये पण वापरू शकता. डिपेंड करतं की कंटेक्स्ट कसा असेल. केसेस पण मोस्टली इथे इंट्रोडक्शनमध्ये. केसेस सुरुवातीला वापरू शकता प्लस कन्क्लुजनमध्ये पण ते वापरता येतील. डाटा सुरुवातीला वापरायचा थोडासा, हा अगेन कन्क्लुजनमध्ये नका नेऊयात. फॅक्ट्स थोड्याशा इंट्रोडक्शनमध्येच आपण ठेवूयात किंवा तुम्हाला तुमच्या आर्ग्युमेंटला सपोर्ट म्हणून काही एक्झाम्पल द्यायचं असेल तिथे ठीक आहे, पण त्याला एक्झाम्पल म्हणूयात, त्याला फॅक्ट नाही म्हणूयात. रिकमेंडेशन हा बिलकुल तुमच्या कन्क्लुजनचा पार्ट आहे. जसं मी रिकमेंडेशन सांगितलं, कमिशन्स त्यांचे रिकमेंडेशन्स जास्त महत्त्वाचे. पंची, सरकारी, ARC, राजमन्नार यांचे जास्त महत्त्वाचे आहेत, आपली नाही स्वतःची. आर्टिकल्स सगळे पाठ करायचे आहेत का नाही, महत्त्वाचे आहेत. जे थीम्स आपल्याला कळालेत ना त्या थीम्स, आणि प्लस जे करंटमध्ये चाललं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सर पॉलिटीमध्ये प्रचंड आर्टिकल आहेत, कुठलं आर्टिकल कधी लिहायचं, कधी वाचायचं, कसं लक्षात ठेवायचं, नाही शक्य. करंटमध्ये जेव्हा चर्चा चालू असते ते करंटचा कंटेक्स्ट कुठेतरी स्टॅटिकला आणतात, ते लिंक करतात आणि त्यावर प्रश्न येतो. आत्ता तुम्ही सगळेजण यूट्यूब बघतात, हे पण आता तुम्ही यूट्यूबवरच बघताय. यूट्यूबवर तुम्हाला माहिती आहे कोणीतरी काही अपलोड करतं, मग त्याच्यावरून बराच गदारोळ होतो आणि मग फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची वगैरे चर्चा होते. तर मग ह्या चर्चा जेव्हा होतात तेव्हा काही स्पेसिफिक आर्टिकल्सची चर्चा होते. मग आता ते स्पेसिफिक आर्टिकल्स, आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वगैरे इथून सुरुवात आहे त्याची. पण यात पण
जर मी एवढं स्पेसिफिक गेलो तर हे माझ्या उत्तराला आणखी 4 चांद लावतं आहे. पण मग हे कधी जाणार, कसं कळणार? तर मग अगेन करंटमध्ये काही चालू असेल ना तर तिथून मी हे घेणार, आणि तेही कॉन्ट्रोवर्शियल असेल तर. म्हणजे सांगायचा मुद्दा, आता तुम्ही म्हणाल की सर मग काय सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज बघत बसायचे का? नाही. राहुल गांधींचं डिस्क्वालिफिकेशन झालं तेव्हा RPI कुठल्या सेक्शनच्या आधारे झालं, RPAच्या अंडर कुठला सेक्शन होता त्याच्या आधारे त्यांचं डिस्क्वालिफिकेशन झालं, किंवा कोर्टाने जेव्हा निकाल दिला तेव्हा कशाच्या अंडर ते दिलं ते आपल्याला बघायचं. कारण RPA आपल्याला अभ्यासाला आहे, तो कायदा खूप मोठा आहे, पण मग एवढं सगळं वाचायचं आहे का आपल्याला? शक्य नाही आहे, लक्षात राहणार नाही, इनह्युमन आहे, म्हणजे पॉसिबलच नाही आहे. अगेन झालं पॉसिबल तर बेस्ट, पण तेवढ्या ज्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहेत ना त्या बघायच्या, त्यावर बरेचदा प्रश्न आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड चर्चा आहे, तर मग हे आपल्याला करायचं आहे. सो बेसिक आर्टिकल्स, केसेस, डाटा, फॅक्ट्स, रिकमेंडेशन्स या पद्धतीनं थोडंसं जायचं. अगेन एक गोष्ट लक्षात ठेवा की कन्सेप्ट कळणं जास्त गरजेचं आहे. कन्सेप्ट जर कळाला तर त्या कन्सेप्टवर आधारित जेव्हा प्रश्न येईल त्या प्रश्नाचा आपल्याला कंटेक्स्ट कळतो, आणि कंटेक्स्ट जर कळाला तर आपल्याला कंटेंट त्यात उतरवता येतं, म्हणजेच आन्सर रायटिंग करता येतं. सो हे 3 C जे आहेत हे जास्त महत्त्वाचे आहेत. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग महत्त्वाची, ती जर झाली म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम, असिमेट्रिक फेडरलिझम हे जर माहिती असेल तर त्यावर आलेल्या प्रश्नाचा कंटेक्स्ट कळेल. तो कंटेक्स्ट कळाला तर काय कंटेंट टाकायचं आहे ते कळेल. अगेन कंटेंटच्या मागे पडू नका, कंटेंट अनएंडिंग आहे, ते संपत नाही. पण कंटेंटमध्येच स्टॅटिक हा पण पार्ट असतो की हे पण आपल्याला ॲटलिस्ट माहीत असलं पाहिजे की फेडरलिझम काय आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम काय. अगेन उदाहरणं नका देऊ, आर्टिकल्स नका टाकू, केसेस असतील तर त्या नका सांगू, पण ॲटलिस्ट स्टॅटिक म्हणजे बेसिक कोऑपरेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह काय हे तरी माहीत असलं पाहिजे. हे उदाहरण देतो आहे. सो या गोष्टींकडे थोडंसं लक्ष असू द्या. हे झालं तर हे बेस्ट. नंतर येतं की आता सगळी ही गडबड, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण कशासाठी करतो? आपण उत्तर लिखाणासाठी हे करतो, आणि उत्तर लिखाणासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ब्रेनस्टॉर्मिंग. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय? तर उत्तर लिहायच्या वेळेस आपण जे आठवायचा प्रयत्न करतो किंवा ज्या गोष्टी आपण वाचलेल्या असतात त्या रिकॉल करायचा जो प्रयत्न करतो ना, किंवा गोष्टींचा विचार करण्याचा जो प्रयत्न करतो तो म्हणजे त्याला म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग म्हणूयात आपण. की प्रश्न वाचला आपण की वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर, असा काहीतरी प्रश्न आला, मी स्पीकरबद्दल वाचलं आहे, मग काय हा सगळा कंटेक्स्ट आहे, हे जे आपण करतो हे ब्रेनस्टॉर्मिंग आहे. परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर एका प्रश्नाला तुम्हाला 7 ते 8 मिनटं 10 मार्करला आणि 9 ते 10 मिनटं 15 मार्करला असणार आहे. त्या 10 मिनटात आणि त्या 7 ते 8 मिनटात हे एवढं ब्रेनस्टॉर्मिंग करून उत्तर लिहिणं 250 आणि 150 शब्दांचं नाही शक्य. मग हे आत्ता आपल्याला करायचं आहे. आत्ता आपण काय करतो आहे की समजा आपण म्हणूयात की गव्हर्नर मी वाचलं, बेसिक कन्सेप्च्युअल स्टॅटिक अंडरस्टँडिंग मला आली. गव्हर्नर वाचल्यानंतर 200, 201 असे जे आर्टिकल आहेत त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आला. मी तिथे ब्रेनस्टॉर्म करतो आहे की नेमकी काय गडबड आहे. कारण मी करंट पण वाचलं आहे, म्हणजे हे स्टॅटिक पण मी केलं आहे, करंट पण केलं आहे, पण हे एका ठिकाणी नव्हतं, थोडंसं डोक्यात वेगवेगळ्या गोष्टींनुसार आहे, आणि आयोगाने तेच लिंक करून त्यावर प्रश्न विचारला. मी ब्रेनस्टॉर्म केलं, मला 3च पॉईंट सुचले पहिल्या वेळेस, आणि हे 3 पॉईंट सुचायला पण मला अर्धा तास गेला 10 मार्काच्या प्रश्नाला. मग मी डिमोरलाइज झालो. नाही व्हायचं. आपण जसं जिममध्ये जातो आणि पहिल्या दिवशी काहीतरी उचलतो आणि आपले मसल्स दुखतात कारण कधी सवयच नसते, तसं हे आहे की डोक्याला ह्या पद्धतीने विचार करायची सवयच नाही आहे, ती हळूहळू आपण लावू. गव्हर्नरचा विचार करू, ब्रेनस्टॉर्म करू, किंवा कुठला पण एखादा टॉपिक असेल त्याचा विचार करू, ब्रेनस्टॉर्म करू. सवय लागली की पुढच्या वेळेस जड नाही जाणार. आज अर्धा तास लागतो आहे, उद्या 15 मिनटं लागतील, किंवा चलो 20 मिनटं लागतील, नंतर ते 12 मिनटावर येईल, मग ते प्रॅक्टिस करून मी 9 मिनटावर आणेल. ही प्रोसेस आहे ना, आणि ही प्रोसेस आत्ता सुरू कराल तर ते जास्त सोपं होईल. जोपर्यंत हा पेन या कागदावर टेकणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही वाचलं, 10 पुस्तकं 10 वेळा जरी रिवाईज केले तरी तो कॉन्फिडन्स येणार नाही आन्सर रायटिंगला. त्याच्यामुळे उत्तर लिखाणाला आजच्या आज सुरुवात करायची, जर अजून केली नसेल तर. त्यात पुढे कसं जायचं आहे याची पण एक स्टेप आहे, किंवा याच्या पण काही पद्धती आहेत. सगळ्यात पहिले प्रश्न बघायचा, ओपन बुक करायचं किंवा पुस्तक उघडायचं, गुगल करायचं, ChatGPT, DeepSeek, ग्रोक जे काय करायचं असेल ते करायचं, उत्तर लिहायचं, चेक करून घ्यायचं.
चेक करून चांगले रिमार्क आले की चला मी बघून लिहितो आहे, मला जमतं, म्हणजे ॲटलिस्ट पुस्तकातलं पण काय शोधायचं आहे मला कळतं आहे. पुढच्या वेळेस मी काय करेल, प्रश्न बघेल, त्यानंतर वाचेल, पुस्तक बंद करेल आणि मग वाचलेलं आठवायचा प्रयत्न करून लिहील. याला मी वेळ लावणार नाही. तिसऱ्या वेळेस मी काय करेल, मी जस्ट रिवाईज करेल आणि जाऊन न बघता लिहायचा प्रयत्न करेल. अर्धा तास लागो, 1 तास लागो, 2च प्रश्नांना 3 तास लागो, हरकत नाही, पण मी ते ट्राय करेल. चौथ्या स्टेजला मी रिवाईज केलेलंच डायरेक्ट जाऊन लिहायचा, प्रश्न न बघता, म्हणजे पेपरला जाऊन बसेल, तिथे लिहायचा प्रयत्न करेल. आणि ते करत असताना मी रूमवर असेल तर तरी मी वेळ लावून थोडासा लिहायचा प्रयत्न करेन. अगेन रूमवर असेल, लायब्ररीत असेल, कम्फर्ट झोनमध्ये खेळतो आहे, ठीक आहे, पण मी वेळ लावून लिहायचा प्रयत्न करेन. आणि मग फायनल स्टेज येते की मी क्लासरूममध्ये येईल, न बघता वेळ लावून सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचा मी ट्राय करेल. आणि मग एकदमच ॲट पार जर तुम्हाला जायचं तर मग सगळे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने लिहायचं. अगेन तेच आपल्याला करायचं आहे, तर त्याच्यासाठी मी ट्राय करेल. मग ही सगळी प्रोसेस आहे. मग ह्या प्रोसेसची सुरुवात इथनं आहे, ब्रेनस्टॉर्मिंगची, आणि याची सुरुवात हे आधीचे 3 C जे आहेत इथनं आहे. मग ह्या सगळ्या काय म्हणतात ते आपण कम्युलेटिव्ह गोष्टी आहेत, ह्या हळूहळू होतील, एकत्र होतील. मग ते सुरुवात करा, जसं सुरुवात कराल तसं ते थोडंसं सोपं जाईल आणि मगच त्याचा फायदा होईल. सो आजपासून जे 3 प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत, जसं जमेल तसं लिहा. आर्टिकल्स नाही आठवले हरकत नाही, पुढच्या वेळेस टाकू. केसेस नाही आठवल्या हरकत नाही, पुढच्या वेळेस टाकू. अगेन केसेसचा मुद्दा आला आहे तर हे पण लक्षात ठेवा की जेव्हा आपण केसेस लिहितो ना, तर फक्त केशवानंद भारती खटला असं लिहिलं तरी काही हरकत नाही, पण केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 असं जर आपण पूर्ण लिहिलं तर त्याला जास्त चांगले मार्क मिळतील. ती तेवढी डेप्थ एक्झामिनरला पण कळते की अरे हां, याला पूर्ण माहिती आहे. सो हे थोडंसं लिहायचं ट्राय करा. नुसतं केशवानंद भारती खटला हे पण चालणार आहे, पण हे ॲव्हरेज आहे. अगेन मी जसं म्हटलं, स्पर्धा आहे, स्पर्धेत एक्सेल करायचं असेल तर ॲव्हरेजच्या पलीकडे जायला लागेल आणि थोडंसं हार्डवर्क आणि स्मार्टवर्क याचा मिलाफ करायला लागेल. ठीक आहे. सो ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा की मग आर्टिकल्स, केसेस, रिकमेंडेशन्स, आणि ही थोडीशी सायमल्टेनियस प्रोसेस आहे. पॉलिटीमध्ये किंवा GS2च्या पेपरमध्ये UPSCत बऱ्यापैकी चांगले मार्क मिळतात. सिलेबस जर तुम्ही बघितला, बऱ्यापैकी गव्हर्नन्स आणि IRचा पार्ट सोपा आहे. पॉलिटीमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स असतात, टॅकल करू शकतो आहे. समजून घेणं गरजेचं आहे, आजूबाजूला काय चाललं आहे ते बघणं जास्त गरजेचं आहे. पण हे बघत असताना हा विषय थोडासा अनएंडिंग आहे, तुम्हाला प्रचंड प्रश्न पडतील. त्या प्रत्येक प्रश्नाच्या खोलात शिरू नका. ज्या थीम्स आयोगाने सांगितल्यात ना त्याकडे लक्ष द्या. म्हणजे कोणी काकांचा पक्ष सोडून अजून दुसरीकडे गेलं आणि नवीन राज्य सरकार स्थापन झालं किंवा उपमुख्यमंत्री 2 कसे आहेत, मग संविधानात तरतूद आहे का नाही, आयोग विचारत आहे का, ज्या दिवशी विचारेल त्या दिवशी आपण त्याच्याकडे पण लक्ष देऊया. आपल्याला काय बघायचं आहे की विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत किंवा लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे अधिकार कसे आहेत, त्या अधिकारांचा गैरवापर ते करत आहेत का, कोणाला बोलू देतात, कोणाला नाही बोलू देतात का, मग त्याच्यामुळे लोकशाही जी आहे, संसदीय लोकशाही, याच्यावर काही परिणाम होतो आहे का, हा सगळा आपला कंटेक्स्ट आहे. तर मग स्टॅटिककडनं जेव्हा डायनामिककडे आपण जाऊ तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा. सो ही प्रोसिजर असली पाहिजे. आय होप मी जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत पॉलिटीच्या आन्सर रायटिंगसाठी तेवढ्या सगळ्या तुम्हाला समजवण्याचा ट्राय केला आणि त्या तुम्हाला समजल्या असतील. जर नाही समजल्यात तर मी तुम्हाला माझा नंबर शेअर करतो आहे. ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तुमच्या ज्या पण क्वेरीज असतील त्या भेटायला येऊन बोलू शकता. आपण बसून चर्चा करून जो पण प्लॅन करायचा असेल, जी स्ट्रॅटेजी ठरवायची असेल, अगेन मी स्ट्रॅटेजीने म्हणणार, मी पद्धत म्हणेल, पद्धत कशी विकसित करायची याबद्दल आपण चर्चा करूयात. तुम्ही कुठल्या टप्प्यावर आहात, त्या टप्प्यावरून पुढे कसं सरकायचं की मी सर याच टप्प्यावर अडकलो आहे, 10 दिवस झाले किंवा 10 प्रश्न लिहिले, मी तिथेच अडकलो, मग पुढे कसं जायचं ती पण चर्चा करूयात. आणि अगेन हे लक्षात ठेवा की कुठला टॉपिक, कुठला सब टॉपिक सोडू नका, कारण ही पूर्ण एक कनेक्टेड प्रोसेस आहे. जरी आत्ता आपण पॉलिटीचा विचार करतो आहे तरी DPSPमधले काही आर्टिकल्स तुम्हाला गव्हर्नन्स सोशल जस्टिसमध्ये येणार आहे. तुमच्या रेग्युलेटरी स्टॅच्युटरी ज्या बॉडीज आहेत, नालसा वगैरे, त्याचा उल्लेख कुठेतरी तुमच्या सोशल जस्टिसच्या पार्टमध्ये, तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये पण येऊ शकतो. मग ह्या पण गोष्टी आहेत, हे इंटरकनेक्शन्स आहेत, हे इंटरलिंकेजेस आहेत. ह्यावर आपण उत्तर लिखाण करताना हळूहळू चर्चा करू किंवा जसे आपले डिस्कशन्स होतील सायमल्टेनियस
तिथे पण मी तुम्हाला सांगेलच की त्या लिंकेजेस कसे करायचे. पण आधी उत्तर लिखाणाला सुरुवात करा. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. म्हणजे मी आत्ता सांगतो आहे, आत्ता बघताय, आत्ता लगेच लिहायला सुरुवात करा. काही अडचण आली या नंबरवर मला कॉल करा. ठीक आहे, चालेल. मग आपण थांबूया तिथे आज. थँक्यू, धन्यवाद, भेटूया पुन्हा.